ही एक आयुर्वेदिक रानटी भाजी आहे. बऱ्याच ठिकाणी याची लागवड पण केल्या जाते आणि याच्या रंगावरून तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये किती आयर्न आहे. ज्याच्यामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. इतरही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यामध्ये असते, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत करते, हिमोग्लोबिन याच्यामध्ये असते, ज्यामुळे अनिमिया सारखे आजार बरे करण्यास मदत होते, हाडे मजबूत होतात, केस गळतीवर उपयोगी आहे. एका रानटी भाजीचे किती फायदे आहेत. त्याच्यामुळे ती फ्रेश तर खाल्ल्या जाते जेव्हा तिचा सीझन असतो. मोस्टली पावसाळ्यामध्ये ही भाजी निघते, पण वाळवून सुद्धा ही भाजी खाल्ल्या जाते जेव्हा याचा सीझन नसतो. चवीला आंबट असते आणि करायला म्हणाल तर अगदी साधी, सोपी आणि मोजक्या मसाल्यात तयार होणारी भाजी आहे. तर एक आयुर्वेदिक भाजी म्हणून तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि अशा पद्धतीची रेसिपी तयार करू शकता. आणि म्हणूनच ही भाजी धार्मिक कार्यामध्ये पण एक नैवेद्यासाठी देतात. म्हणजे देवीचे जर नवरात्र असेल ना, तर त्यावेळेस पण ही भाजी आवर्जून केल्या जाते. आमच्याकडे ही भाजी हनुमान जन्माला नैवेद्यासाठी केली जाते स्पेशली. किंवा उन्हाळ्यामध्ये मी 2 ते 3दा तरी ही भाजी माझ्याकडे तयार करते. नमस्कार, सुषमा जल्दीवेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण वाळवलेल्या आंबाडीची भाजी तयार करणार आहोत. म्हणजे आंबाडी पावसाळ्यात येते, पण ती वाळवल्यानंतर मग उन्हाळ्यामध्ये ती भाजी केली जाते. आणि आमच्या तिकडे उन्हाळ्यामध्ये ही भाजी तोंडी लावायसाठी करतात. म्हणजे ही भाजी ज्या दिवशी बनवेल ना, तर त्या दिवशी साधं वरण तयार करायचं, नुसती ही भाजी नाही बनवायची, आणि मग ते वरण आणि ही भाजी तोंडी लावायची. तर अशा पद्धतीने ही भाजी खाल्ल्या जातात. तर याच्यामध्ये 2 व्हेरायटीज येतात. एक गोल पानाची असते आणि एक चिरोळ्या पानाची असते. जी गोल पानाची असते ना, मग त्याची डाळ भाजी, भाकरी वगैरे तयार करतात. आणि ही जी चिरोळ्या पानाची असते ना, म्हणजे ज्याची टोकदार पानं असतात, अशी चिरोळे पानं म्हणजे, तर ती भाजी वाळवल्या जाते. पण ती भाजी वाळवल्या जाते म्हणजे त्याची पानं तोडून आणून अशीच वाळवत नाही, तर एक स्पेसिफिक पद्धत आहे ती भाजी वाळवण्याची. पूर्वी जे आहे ना, ते खाटा जे आहे ते नारळाच्या दोरीपासून विणलेल्या राहायच्या. तर ह्या आंबाडीची पानं त्या बाजेवरती असं घासायचे, त्याच्यामुळे एक प्रकारचा त्याला रोल तयार व्हायचा आणि त्याचा रंग पण चेंज व्हायचा. म्हणजे ती छान अशी मस्त काळा रंग त्याला यायचा. पण खूप रगडून रगडून नाही घासायचं, अगदी हलक्या हाताने ती घासायची आणि मग ते सुकवायची. तर अशा पद्धतीने ही भाजी सुकवल्या जायची. तर अगदी ट्रॅडिशनल रेसिपी आहे, त्याच्यामुळे बेसिक मसाले, खायला छान लागते आणि भरपूर फायदे आपल्याला देते. त्याच्यामुळे आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया. ही आहे वाळवलेल्या आंबाडीची भाजी आणि बघा अशी मस्त काळी पडते ती, आणि पानं वाळवल्यानंतरही ती भाजी छान दिसते. तर इथे मी 1.5 अंजूळ ही भाजी घेतलेली आहे. 6-7 लोकांना ही भाजी पुरते. आणि या भाजीमध्ये ना तुरीची डाळ टाकायची. तर इथे मी 1.5 टेबलस्पून तुरीची डाळ घेऊन घेतलेली. जास्त डाळ मला नाही आवडत, म्हणून मी 1.5च टेबलस्पून घेतलेली. तुम्हाला जर डाळ जास्त पाहिजे असेल ना, तर अजून 2-4 टेबलस्पून तुम्ही डाळ याच्यामध्ये घेऊ शकता. तर या डाळीला चांगलं 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग ही डाळ भिजत ठेवायची. तर 15 ते 20 मिनिट भिजत ठेवली तरी चालते, कारण ही डाळ जी आहे ना, ती थोडी थाडीच राहू द्यायची असते. पण तुमच्याकडे मोठी माणसं असेल की ज्यांना चावायचा त्रास होतो, तर अशा वेळेस तुम्ही थोडीशी जास्त वेळ भिजवून घेऊ शकता. जास्तीत जास्त अर्धा तास ठेवायची. आणि तुम्हाला थोडी सॉफ्ट पाहिजे असेल तर थोडं जास्त वेळ ठेवा. त्यानंतर एखाद्या गंजामध्ये ही भाजी बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याला उकळून घ्यायचं, आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये ही वाळवलेली आंबाडीची भाजी टाकून घ्यायची. याच्यामुळे त्याची पानं सॉफ्ट पडतात आणि त्याच्यामधला जो आंबटपणा आहे तोही कमी होतो. आणि चमच्याच्या साहाय्याने ही भाजी थोडीशी खाली प्रेस करायची, म्हणजे ती सगळी भाजी त्या पाण्याखाली जाईल आणि सगळी पानं जे आहे ते सॉफ्ट होतील. आता त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि 5 ते 6 मिनिट असंच झाकून ठेवून द्यायचं. या आंबाडीच्या भाजीमध्ये कांदे भरपूर घालून घ्यायचे. तर इथे मी चांगले 3 मोठे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही 4 पण घेऊ शकता. पण आंबाडीची भाजी आंबट असते आणि कांद्याचा गोडसरपणा, म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं होते, म्हणून कांदे जास्त घालून घ्यायचे. आणि या कांद्याला आपण कापून घेऊ. तर खूप बारीक कांदे कापायचे नाही, कांदे चांगले मोठे मोठ्या आकाराचे कापायचे, म्हणजे खाताना आपल्याला ते कांदे लागले पाहिजे, म्हणजे त्या भाजीची चव जी आहे ती खूप छान लागते. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहे आणि या लसणाच्या पाकळ्यांना असं गोल गोल कापून घ्यायचं. तर अशा पद्धतीने टाकलेला लसूण भाजीमध्ये चांगला लागतो. आणि नंतर 2 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या. तर या हिरव्या मिरच्यांना पण असं आपण बारीक बारीक कापून घेऊ. तर इथे तुम्ही खूप तिखट खात नसाल तर थोड्या फिक्केवाल्या हिरव्या मिरच्या घ्या, पण तिखटवाल्या हिरव्या मिरच्या चांगल्या लागतात त्याच्यामध्ये. त्यानंतर ह्या 5-6 लाल मिरच्या आहेत, ज्या साधारण तिखटवाल्या आहेत. ह्या वाळलेल्या लाल मिरच्या या भाजीमध्ये खूप चांगल्या लागतात. बेसिकली याची जी टेस्ट आहे ना, त्या भाजीमध्ये खूप चांगली येते, म्हणून वाळलेल्या मिरच्याच तुम्ही टाका.
नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तिखट टाकू शकता. तर ह्या अशा पद्धतीने खुडून घ्यायच्या छोट्या छोट्या. ह्या मिरच्या तुम्ही भाजीसोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही काढून पण ठेवू शकता. पण ह्या मिरच्या तुम्ही घालून घ्या, याच्यामुळे भाजीला खूप छान आणि वेगळाच स्वाद येतो. तर आपण आपली भाजी बघूया. तर बघू शकता तुम्ही की पानामधलं कसं पाणी निघालेलं आहे आणि आपले पानं पण चांगले त्याच्यामध्ये भिजल्या गेले आहे. छान सॉफ्ट झालेले आहे आपले पानं आणि आता आपण हे पाणी याच्यामधून काढून घेऊ. तर या भाजीमधलं आपण आता हे पाणी काढून घेऊ. त्यासाठी खाली एक गंज ठेवायचं, त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि त्या चाळणीमध्ये ही सगळी भाजी ओतून घेऊ. म्हणजे सगळं पाणी त्या गंजात पडेल. आणि हे पाणी म्हणजे झाडांसाठी एक टॉनिक आहे. त्याच्यामुळे हे पाणी फेकू नका. हे पाणी थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये साधं पाणी घालायचं आणि ते पाणी झाडाला थोडं 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 सगळ्या झाडांना देऊन द्या. तुमच्याकडे झाडं असतील तर त्या भाजीचं पाणी थोडं निथळू द्यायचं. त्याच्यामध्ये दुसरं पाणी वगैरे घालायची गरज नाही. सगळं प्रिपरेशन झालंय. आता भाजी फोडणी घालून घेऊ. तर त्या भाजीसाठी अगदी कमी तेल लागतं. मी 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेलाला गरम होऊ द्यायचं आणि ही भाजी मी लोखंडाच्या कढईतच करत आहे. तर असं काही नाही, लोखंडाच्या कढईतच केली पाहिजे. तुम्ही तुमच्याकडे जी कढई असेल त्यात करू शकता. आता त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं. मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं. जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं आणि आता गॅसचा पॉवर एकदम कमी करून द्यायचा आणि त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालून घ्यायची. लसूण आणि हिरवी मिरची टाकून झाली की इमिजिएट कांदा घालून घ्यायचा. त्याला शिजू द्यायचं वगैरे गरज नाही आहे. आणि या कांद्यालाही आपल्याला हलकंसं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्याचा रंग वगैरे चेंज व्हायला नको. कारण थोडासा सॉफ्ट झाला की त्या भाजीमध्ये तो अशा पद्धतीचा कांदा छान लागतो. असा भाजीमध्ये कांदा दिसला पाहिजे आणि खाताना आपल्या तोंडाला पण तो कांदा लागला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता कांदा आपला हलकासा सॉफ्ट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि आपण जी लाल मिरची खुडून ठेवली होती ना, ती मिरची घालून घेऊ. त्याला थोडा वेळ परतवून घेऊ. अशी कोथिंबीर टाकून घेतली. म्हणजे कोथिंबीर घालायची काही अशी गरज नाही या भाजीमध्ये, पण थोडी मी टाकून घेतली स्वाद यासाठी. आंबाडीची भाजी त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि चांगले याला परतवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीमध्ये कांदे जे आहेत ते छान दिसतायत. दिसायलाही छान दिसते आणि खातानाही चांगले लागते कांदे. आता आपण त्याच्यामध्ये ती डाळ घालून घेऊ. या भाजीमध्ये पाणी घालायची गरज नाही, कारण आंबाडीच्या पानामध्ये ऑलरेडी त्याचं पाणी आहे. आपण ते वाफवून घेतली होती त्याच्यामुळे आणि डाळ आपण भिजत घातली होती. त्याच्यामुळे त्याचे जे आंगचं पाणी असते ना, त्याच्यामध्ये जेवढं पाणी आहे तर त्यानेच ते शिजून जाते. चवीनुसार मीठ घालून घेऊ. तर मी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मीठ घालून घेतलेलं. परत भाजीला मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम इथे अगदी स्लो करायची. भाजीवरती झाकण ठेवून देऊ आणि 5 मिनिट आपण या भाजीला शिजवून घेऊ. तुम्हाला वाटलं तर मध्ये तुम्ही एकदा ही भाजी चेक करू. 5 मिनिट झालेले आहे भाजीला शिजवून. आता मी गॅस बंद करून देते आणि झाकण जे आहे ते लगेच काढायचं नाही. 2 मिनिटांनी मी याचं झाकण काढते. तर आता इथे 2 मिनिट पण झालेले आहे. आपण भाजीला एकदा मिक्स करून घेऊ. मस्त एकदम ऑथेंटिक सुगंध येतो आहे भाजीचा आणि आपण त्याच्यामधली डाळ बघूया शिजली की नाही. तर डाळीचा एक दाणा दाबून बघायचा आणि तुम्ही बघू शकता हाताने सहज ही डाळ तुटते आहे. म्हणजे परफेक्ट डाळ झालेली आहे. तुम्हाला जर जास्त शिजलेली पाहिजे असेल तर थोडंसं पाण्याचा फुलवा देऊन द्यायचा आणि अजून थोडा वेळ डाळीला शिजवून घ्यायची. आणि इथे भाजी आपली तयार आहे. ही तुम्ही भाजी थंडी खाऊ शकता, गरम खाऊ शकता. ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी आणि 2-4 दिवस ही भाजी राहते. म्हणजे टिकते ही भाजी, कारण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे आपण. डाळ पण आपली अगदी मोकळी झालेली आहे. तर थोडी-थोडी तुम्ही खाऊ शकता. लोखंडाच्या कढईत ही भाजी केलेली आहे आणि आंबाडी आंबट असते. तर कुठलीही आंबट वस्तू जेव्हा आपण लोखंडाच्या कढईत करतो ना, तर तेव्हा झाल्यानंतर ना ती इमिजिएट काढून घ्यायची. नाहीतर मग एक वेगळा त्या लोखंडाचा किंवा त्या लोहाचा आयर्नचा जो आहे तो वास त्या भाजीला लागतो. म्हणून भाजी शिजून झाली की लोखंडाच्या कढईमधून आंबट वस्तू असेल तर ती काढून घ्यायची. तर मी पण ही भाजी दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेते. तर तुम्ही ही भाजी कधी खाल्ली नसेल ना किंवा तुमच्याकडे आणली ती तुम्हाला माहिती नसेल, तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की तुमच्याकडे आणा. अशा पद्धतीने वाळवा आणि उन्हाळ्यामध्ये ही भाजी तुम्ही तयार करा. आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.